सुंदरंत जाना उभे विठवाने सुंदरंत जाना उभे विठवाने सुंदरत धाना उभे विठवारे सुंदरत धाना उभे विठवारे सुंदरंत जाना उभे विठवाने सुंदरंत जाना उभे विठवाने सुंदरत धाना उभे विठवारे कटवारी मोनिया तेरे कटवारी करकटवारे ठेवणिया तुळसी हार
रूप पाहत लोचने रूप पाहत लोचने रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहत लोचने लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता
एक जाना नारायण स्मरावे नारायण स्मरावे नारायण स्मरावे दाता एक जाना नारायण स्मरावे नारायण स्मरावे नारायण स्मरावे दाता तुझी एक जाना नारायण स्मरावे नारायण स्मरावे नारायण स्मरावे दाता तुझी एक जाना नारायण स्मरावे नारायण नारायण स्मरावे अनेक नाशी वंदे काय अनेक नाशी वंदे काय अनेक नाशी वंदे काय अनेक नाशी वंदे काय नसरे हाय नसरे हाय जाते नसरे हाय अनेक नाशी वंदे काय नसरे हाय जाचणे नसरे हाय जाचणे नसरे हाय जाचणे यावे तया का कोलती जे दाविती सोपंत जे दाविती सोपंत जे दाविती सोपंत अनेक यावे कोलते जे दाविते सुपंग जे दाविते सुपंग जे दाविते सुपंग अनेक नासी वंदे काय अनेक नाशी वंदे काय अनेक नासी वंदे काय अनेक नाशी वंदे काय अनेक नासी वंदे काय नसरे हाय जाचाने नसरे हाय जाचाने अनेक नाशी वंदे काय नसरे हाय जाचणे नसरे हाय जाचाने नसरे हाय जाचणे तुका म्हणे उरी नुरी त्याचे खरे उपकार त्याचे खरे उपकार त्याचे खरे उपकार म्हणे उरी नुरी त्याचे खरे उपकार ताजे खरे उपकार ताजे खरे उपकार आणि नासी वंदे काय अनेक नाशी वंदे काय आणि नासी वंदे काय अनेक नाशी वंदे काय आणि नासी वंदे काय नसरे हाय जाचाने नसरे हाय जाचाने अनेक नाशी वंदे काय नसरे हाय जाचणे नसरे हाय जाचाने जाचणे नसरे हाय जाचणे गोपाल कुमार हे
नसरे
तुझी क जाणा दाता तुझी क जाणा नारायणा स्मरवी आणि कणा शिवंतकाय नसरे हाय ज्याच्याने यावी तया काकुलती जे दाविती सुपंथ आणि कणा शिवंतकाय नसरे हाय ज्याच्याने तुका म्हणे उरी नुरी त्याचे खरे उपकार आणि कणा शिवंतकाय नसरे हाय ज्याच्याने पांडुरंगा करो प्रथम नमन नमो नमो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संगातिया दुसरे चरण संगातिया दुसरे चरण संगातिया मारणे कधी नाविकार मारणे कधी नाविकार मारणे कधी नाविकार मारणे कधी नाविकार बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्री जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया स्वट मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कर जोडितो कथी काळी आपण असावे जवळी विठ्ठल दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी आणि कणा शिवंतकाय नसरे हाय ज्याच्याने आपला चालू असलेला प्रतिवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी असणारा अखंड नाम सप्ताह किम निमित्त जगालाही श्रोत आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या न्यायाप्रमाणे श्री संत सावता महाराज श्री संत नामदेव महाराज यांचे असणारे समाधी सोहळा या सोहळ्याचं औचित्य साधून सर्व जाती धर्मातील मंडळी सर्व ग्रामस्थ तरुण बाल वृद्ध सर्व एकत्र येतात सुंदर असा नामयज्ञ जवळजवळ 29 वर्ष चालत आलेला आहे या कार्यक्रमाला लाभलेले आशीर्वाद पूजनीय आदरणीय असणारे मल्हार बाबा पूजनीय आदरणीय जनार्दन स्वामी पूजनीय आदरणीय नामदेव महाराज पठाडे त्याचप्रमाणे कारभारी मामा महाराज त्याचप्रमाणे भास्कर महाराज पंढरीनाथ महाराज श्रावण महाराज संजय महाराज या थोर मोठ्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने चालत आलेला नामयज्ञ यामध्ये उपस्थित असणारे सर्व गुणीजन महाराज मंडळी जगाला ज्यांनी गाण्याच्या माध्यमातून आणि डोक महाराजांच्या सानिध्यात उभा महाराष्ट्र ढवळून काढला असे परम आदरणीय गाणारे सापडतील पण वारकरी गाणारा सापडणार नाही कारण आम्ही लोक लई खडे निवडणारे राहतो इसगाव तिसगाव श्रीमंताल 40 गाव फिरणारी माणसं म्हणून गाणारी यांच्याही पेक्षा तुम्हाला टी व्हीच्या माध्यमातून रेडिओच्या माध्यमातून असतील पण वारकरी नाही ते जे बाहेरचे गाणारे ते पहिलंच चरण द्रौपद म्हणतील पण आमचा वारकरी सिद्धांताचंच द्रौपद म्हणतात त्यातले निळोबार आहे म्हणून ते ठिकाणी आमचे ऋषिकेश महाराज आहे आपला परिसरच काय पण मृदंगाच्या माध्यमातून जगभर ख्याती निवडावी वारकरी शिक्षण संस्थाही उभा केली परम आदरणीय ओंकार महाराज आपल्या गावचं सौभाग्य आहे की काही मंडळीने उदार अंतकरणामध्ये चंद्रसूर्यापर्यंत हा कार्यक्रम चालावा एकावर बोजा पडू नये सर्व गावांना पारमार्थ घडावं म्हणून उदार अंतकरणाने काही मंडळी पुढे येतात आणि एक एक कीर्तनकार्याचं मानधन जाणं येणं बिदेगिरी काय असेल ते देण्याचं मानस स्वतः तयार होतात त्यामध्ये पूजनीय आदरणीय आमचे गणपत बाबा असेल हरिभाऊ असेल बाबूराव असेल ज्यांच्यामुळे इथे येण्याचे योग आला तो आमचे विजय जाधव विकास जाधव ज्यांनी आपला अमूल्य वेळ खर्च करून सध्या धामधुमीचा काळ आहे इलेक्शनचा तरी पण आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी कार्यक्रमाला प्रेमापोटी हजेरी लावली त्यामध्ये दत्तात्रय पाटील यांचाही द्यावे तेवढे धन्यवाद माझ्यावर नितांत प्रेम करणारी आमचे दावसवाडीचे सर्व प्रभू प्रेमी या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो 2 चोपदार सर्वांना माईक सिस्टीमवाले कोणी राहिला असेल त्यांच्या चरणी नतमस्तक एवढं असून बी मा नाव का नाही घेतलं तू मा काय नाव राह का घरी सांग उलट गुतून घेईन
आणि इथं नाव घेण्याची परंपराच नाही. पण या अलीकडच्या काळामध्ये नाव नाही घेतलं तर बरेच मंडळी, कलावंत असेल, महाराज असेल, एखादा प्रतिष्ठित व्यक्ती, आपण गेलो बा, आपण गायलं बा, नाव नाही घेतलं बा, म्हणून ही मंडळी. पुन्हा याच्याही पुढं सांगतो, यांच्या जरी मनात नसेल तर जसं रेल्वे असती, रेल्वेला इंजिन आणि डबे दोन बाजू असतात. मग डबे महत्त्वाचे का इंजिन महत्त्वाचं आहे? तुम्ही म्हणाल इंजिन महत्त्वाचं आहे. एक म्हातारी आणि पोरगी रेल्वे स्टेशनला निफाडल्यानंतर बोला अलीबाई रेल्वे, अलीबाई रेल्वे, ते निघलं इंजिन. नागपूरला जाता येईना, इंजिन महत्त्वाचं. रेल्वे लागलेले डबे 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 जवळ 44 डबे, पण मागं इंजिन नाही, पुढं इंजिन नाही. माय लेकी म्हणल्या बाई आजी ग मोकळी चाकळी जागा, बस ना जाऊन आपण नागपूरला. किती दिवस बसलं तरी इंजिन जोड्या. जसं इंजिनही महत्त्वाचं आहे, डबेही महत्त्वाचे आहे, तशी आमची गुणीजन महाराज मंडळी महत्त्वाची आहे. ही प्रतिष्ठित मंडळी आहे, अन्नदान करणारी मंडळी आहे, दातृत्व पैसा दान करणारी आणि श्रवण करणारी सुद्धा तितकीच आहे. ज्ञानोबारायांनी एकच ओवी खर्च केली, तळलिया वळलिया एकची पक्वान. ज्ञानोबाराय म्हणतात श्रीमंताच्या घरी जर लग्न असेल तर तिथं भेदभाव नसतो, सगळ्याला सारखं जेवण, आणि सगळ्यांना जेवढी केवढी मोठी वस्तू दान दिली म्हणजे भेटवली तरी त्याला तेवढ्याच वस्तूची साडी मिळते. असं नाही हिनं फॅन घेतला म्हणून हिला 300 रुपयाची आणि हिनं कपाट घेतलं हिला कापशे पण ठेणे, असं नाही. हा वारकरी तळली आवळल्या, श्रोत्यालाही तेच पुण्य, गाणाऱ्यालाही तेच पुण्य, कीर्तनकाराला तेच पुण्य, पण तेच पुण्य त्यांनी ते घेतलं म्हणून त्याचं पुण्य संपलं. घेतल्यावर पुण्य कसं काय राहील? म्हणून ही स्थळली आवळली या सर्वांना आहे. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. संत हे कोण्या जातीपातीचे नसतात, आणि संत जर जातीपातीत बांधल्या गेल्या असत्या तर महाराष्ट्राला संतभूमी मानल्या गेली नसती. दादाचा परिसर आहे. सकाळी तीर्थे निवृत्तीच्या पायी नाथ महाराज वर्णन करतात. विश्वगुरू नाथ आहे आणि त्यांच्या गाथ्याचंही पारण होतं. म्हणून सहज अभंग निवडला. पूजनीय आदरणीय असणारा जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील आणि सरळ 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 दातृत्वाचं वर्णन करणारा अभंग. अभंगाचा सरळ अर्थ आहे. साधकाने तुकोबारायला विचारलं, तुकोबाराय असं एखादं दान सांगा की ज्या दानाने स्वतःचं कल्याण होईल आणि जगाचंही कल्याण होईल, ज्याला दिलं त्याचंही कल्याण होईल, जो घेतोय त्याचंही कल्याण होईल. महाराज म्हटलं ते एकच दान आहे, नारायणास्मरवी. जो भगवंताचं नामस्मरण करतो आणि करून घेतो त्याच्याशिवाय दाता नाही. ते म्हणले असं कसं हो, तुम्ही असं म्हणू नका हो, आम्हाला हे पटत नाही. देणाराही आणि घेणाऱ्याचंही दोघाचं कल्याण होतं असं दान तुम्ही नाम सांगितलं, आम्हाला त्या नामाच्या बाबतीत तुम्हाला कसं कळत नाही? आज बरेच मंडळी अतिशयोक्ती आहे, काहीतरी दान द्यायची इच्छा आहे, मग त्यांनी त्याची पूर्तता होती का? महाराज म्हणतात इतर कोणतीही गोष्ट दिली तरी त्याची देणाऱ्याची तळमळ संपणार नाही आणि घेणाऱ्याची सुद्धा. तुम्ही पोस्टाच्या पेटीत किती कार्ड टाकले म्हणजे पोस्टाची पेटी बंद होईल. एखाद्या महाराजाला किती पैसे दिले ते म्हणून आता बाद झाले. दातृत्वामध्ये इतर कोणत्याही गोष्टी जरी आल्या तर त्या पूर्णत्वाकडे नेऊ शकत नाही. म्हणून न सरे आय ज्याच्याने, ज्याने दुःखच संपत नाही. मग दुःख कशाने संपतं? जो नारायणाचं नामस्मरण करतो आणि करून घेतो त्याने संपतं. मग महाराज आता आमच्या लक्षात आलं आहे की जेणे नारायणाचं नामस्मरण करतात, करून घेतात, त्यांच्या बाबतीत आमचं मत आहे, आम्ही ते ऐकायला तयार आहे. पण त्यांना च्याकडं जायचं कसं? महाराज म्हणतात त्यांच्याकडे गेलं ना तर काकुलती यावे तया काकुलती. हे बाबा हो माझाही उद्धार झाला पाहिजे, जे नाम तुम्ही घेतात ते मलाही द्या आणि मग मी ते नाम घेतलं म्हणून यावे तया काकुलती. त्यांनी तो नामस्मरण दिलं तर नुसतं नामस्मरण देत नाही, त्या नामसाधनेनं तुम्हाला योग्य मार्गापर्यंत नेण्याचा मार्गदर्शकही करतात. म्हणून जे दाविता सुपंथ चांगल्या पंथाने चांगल्या मार्गाने आपल्याला उपदेश करतात, चांगल्या मार्गापर्यंत पोहोचतात, तो दाता श्रेष्ठ आहे. नारायणाचं नामस्मरण करतात आणि करून घेतात. बऱ्याच टायमाला सांगणारे सांगतात पण जो सांगतो ते त्याच्यात बसत, अशी न्यूनता आहे. आणि ही न्यूनता बऱ्याच आहे. नाव ठेवलं कलान बडबड आपल्या. बरेच मंडळी म्हणते व्यसन नाही झालं पाहिजे, व्यसनाने हानी झाली, व्यसनाने कॅन्सर होतो. हेच म्हणतो किती तारीख आहे ती, मग कशी लिहायची ती?
कुणी कुणी या लागन हे झटकून टाक. म्हणून लोकाला सांगण्यापेक्षा तुम्ही आम्हाला सांगतात तो दाता श्रेष्ठ आहे, पण तुम्ही त्या दात्याला गेलात का शरण? तुम्ही त्या दात्याने तुमचा बदल झाला का? तुम्ही तिथपर्यंत गेलात का? महाराज म्हणतात कोणाला शिकवतो तू का म्हणे उरी नुरी. आणि मी त्या सद्गुरूला त्या व्यक्तीला शरण गेलो, काकुलते आलो, त्यांनी मार्ग दाखवला. उरी नुरी माझ्यात काही शिल्लक राहिलं नाही, काही करायचंही नाही, काही केल्याचा अहंकार नाही. हे ज्याच्यामुळं घडलंय ते त्यांचे उपकार आहे, म्हणून मी त्या दात्यालाच श्रेष्ठत्व देतो. अशा आशेचा अभंग. म्हणून मी नेहमी सांगत असतो, पुराणामध्ये हजारो गोष्टीचं वर्णन सापडते दातृत्वामध्ये. आणि हजारे दाते, तुम्हाला दाते पंचांगण नाही, दातृत्व दान देणारी आणि त्याचा फायदा सांगणारा नामदेवरायाचा एक चांगला अभंग आहे. कांता दानो स्वर्ण दानो कांती सुंदर. नामदेवराय म्हणतात बाबा रे, सोनं जर दान केलं तर बायको सुंदर मिळती. कोणाची चुकी झाली असेल तर दुरुस्त करायला सप्ताह चालू आहे, त्याच्यात आम्ही घ्यायला सुद्धा. पण तुमच्या ऐपतीप्रमाणे 2 मणी 1 मणी 1 ग्रॅम अर्धा ग्रॅम तोळा नका घालू गोळा, पण द्या तोळा. पुढच्या जन्मात नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पान. पुढचं त्यात आले मग अशी सुंदर जरूर मिळेल, पण दान काय करावं लागेल? सोनं. नामदेवराय सांगतात गंगाराम नाही. मग का हो नामदेवराय, जर सोनं दान दिलं तर बायको सुंदर मिळती, पण हाय संपत्ती का? जर चांगली कितीही सुंदर बायको मिळली, हाय जर संपली असती तर रामायण घडलं. मग तुम्ही म्हणाल रामायण का घडलं? का? सुंदरपणाचा अभिमानांगी त्यावरी गर्भिण नामा कीर्ती नाही अशी नाही, कीर्तीचे. जसं एका मुलाने मला सांगितलं, राऊत महाराज मी तुमचा जिगरी मित्र आहे. म्हणलं, म्हटलं कोण नाही म्हणतं. मग तुमच्या लग्नात आलेली तेवढी अंगठी द्या की मला लग्नाला घालायला जायला. म्हटलं अरे बाबा ती तिच्या बापाने दिली, मी देऊ शकत नाही. बरं मी महाराज असल्यामुळं सोनं घालीत नाही, पण मला लग्नात द्या. म्हणलं दिलं तर काय होईल? ते म्हणले कीर्ती होईल. मी कोणाला सांगेल महाराजांनी लग्नात मला अंगठी घालायला दिली, लग्नात अडतो केवढा मोठ्यापणा होईल. म्हणलं नाही दिली तर किती मोठी कीर्ती होईल. कोणती चांगली, दिलेली का नाही दिलेली? हां, मग ही कीर्ती कामाची नाही. दिली तर त्याचा उपकार ठोला तर ठीक आहे, नका ठेवणं, पण मन तरी सांगन ना दिली होती बाया मला लग्नात घालायला. म्हणून कैकेयीची कीर्ती नाही आहे, कीर्ती आहे पण अपकीर्ती आहे. कैकेयीकडे नीती नाही, नाती नाही. काही ते रामायणाच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. आजही कौसल्या, सुमित्रा, माता भगिनीचे नाव आहे. कुठे एखाद्या तांड्यावर, वाड्यावर, वस्तीवर, कुठं कोळीवाड्यावर कुठंतरी एखाद्या बाईचं नाव आहे का? कैकेयी. खै आहे पण कैकेयी नाही. काय 5-25 चपात्या चुरगळून. लाज नाही मला भेटायला आली तुला. म्हणून जसं आई हे दातृत्वाचं नातं आहे, तसे अनेक दान आहे. सोनं दान दिलं, पत्नी चांगली मिळेल, पण ती पत्नी चांगली मिळली पण ती आई झाली नाही तरी, ती आई नाही ठरली तर हाय संपत. सोनं दान देऊ, ज्यांनी दिलं त्याने रामायणातलं राम मंदिर पहा. आम्ही बी फसलो त्याच्यात.
आम्हीच पुढं होतो. आता आम्हाला वाटलं कधी काही शिर आहे म्हणलं आई शिर आहे. कांती सुंदर नामदेवरायचा 9 चरणाचा अभंग आहे, खूप मोठा आहे. पाणी दान जर दिलं तर आयुष्य वाढतं. नका घालू दूध त्यामध्ये सार, ताकाचे उपकार तरी नाही जमलं तर फुकाचे जीवन तरी. पण आज पाणी दान करणं सुद्धा सोपं नाही. 20 रुपयाला बिसलेरी मिळते. आपण जर एसटीत बसलो आणि एखाद्या बाईचं पोरगा रडायला लागलं की बाबा त्यानंतर शिकवडवर पण वाकडे तिकडे बस मग नाही देवा तर तिकून पिता देव तरी 20 रुपयाला बाटली. नाही द्या वाटत पाणी, मला नाही द्या वाटत भाऊ, तुमचं आटलं तर त्याचा माझ्या गाडीत बाटल्या टाकून मी पाहिजे जाईन वाटानं कोणाला बी पाणी. जरी तो पाणी प्याला आणि ते पाणी त्यानं त्याच्यात मी सोडून प्याला, हाय तर नाही संपली पण शा संपली. म्हणून ना सरे हाय किती दान आहे असे किती तरी आहे. दानाच्या बाबतीत खूप आहे. झाडे लावा झाडे जागवा दान आहे. मग झाडं लावायची सांगितली ज्ञानोबारायने. जलाशय निर्मावी महावने लावावी निरंतर. मग झाडं लावायची पण कोणती? गांजेची. पण झाडाचे ते झाड आहे पण ते मधीन येतं. म्हणून असे कितीतरी दान आहे. मतदान आहे. मतदान दिलं म्हणजे हाय संपली का? साहेबा देखच सांगतो बऱ्याच लोकांचं मतदान वाया गेलं. देताना वेगळं होतं, जाताना तिकडे गेलो वेगळं झालं, खाली पाहा लागलं. आता काही शिरे म्हणला आई शिरे. नेत्रदान डोळा दान द्यायचा, पण त्यांना डोळा दान द्याला डोळ्या दानाना डोळे तुम्ही घ्या रे सुख तर फायदा आहे. पण त्याने जर डोळ्याचा दुरुपयोग केला, केले कर्म झाले उपजले मेले ऐसे केले, उपजले मेले ऐसे कर्म झाले दिलेलं दान फेल जाऊ शकतं. तुम्ही कोणतंही घ्या. एक बाई मला भेटली, ती म्हणली रोत महाराज आमचं खरंच लय कल्याण झालं. म्हणलं काय झालं? ती म्हणे खरंच कल्याण झालं. म्हणलं काय झालं? खरंच आम्हाला आमचा गावचा सरपंच ग्रामसेवक भेटला. एवढं चांगलं झालं महाराज. आमच्या मालकाची हिंमत नसताना सुद्धा ग्रामपंचायतीतून कागद काढून तहसीलला पंचायत समितीला जाऊन 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 त्यांना आम्हाला 100% अनुदानात विहीर आणून दिली. म्हणलं बाई काय माणूस आहे, सरपंच आहे तुमचा ग्रामसेवक आणि तुमच्या मालकाला 100% अनुदानात. किती परस झाली? ती म्हणे 5 परस. पाणी किती आहे? म्हणे गुडघे इतकं. येईल मग 5 परस पण पाणी. म्हणलं काही आडे बोर घेऊन पाहिजे असते. ती म्हणे महाराज मस्त पाहुण्यांना फुकट बोर द्यायला मशीन डिझेल फक्त आम्ही टाकलं आणून सुद्धा त्यांच्या ट्रॅक्टरनं घातलं. असं इकडं 150 फूट गेलं. म्हणलं आता काढून घ्या, इकून घेऊ. इकून जावा पैप काढत इकून पाणी इकडे गेलं. दगड कोमा चिकून लावा पोतडे घाला. मी त्यांना म्हणले तुम्हाला काही डोकं नाही, इकडून काय घेतलं, इकडून उतारे इकून घाला. इकडून 150 फूट. म्हणलं काही पाणी निघन कशाचं महाराज. जसे पैप काढे कळलं पाणी इकडं गेलं. घरून पाणी नेते, दिवसभर शेतात काम करते, घरचं पाणी पिते, निघायच्या टायमाला ये डोकून पाहते कोयडे टाक. मग 100% अनुदानात.
100% अनुदानात हे. पण समाधान, अरे जेव्हा समाधान ज्या दानाने होऊच शकत नाही अशी हजारो दान आहे की ज्यांनी आजपर्यंत कोणाचंही समाधान. एखाद्याला बायको दान दिली म्हणजे समाधान होईल का? नाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये इतका नुसते बाईचा हात धरला म्हणे तर तो माणूस गेला वाया. का? दुर्बळाची कन्या ठीक आहे, पण तो दुर्बळ नसेल, ती कन्या श्रीमंतची असेल, हे दुर्बळ असला तर ही तिच्या मनाजोगतं वागू शकत नाही. मग न सरे आहे तर मज बायाला वाटतं 2-2 तोळे करावं. पण मागच्या वर्षी पावसानं अंगूरच नाही, नुसते उंगूरच न सरी आहे. किती दान आहे. तर महाभारतामध्ये एक छोटीशी गोष्ट येते सुंदर अशी. कारण दातृत्वामध्ये सर्वात श्रेष्ठ दान करणारा आणि उच्च प्रतीच्या दातृत्वाचं नाव करणारा कर्ण आहे. म्हणून कोणी बी कर्णाचं नाव घेतो. म्हणून भिकारी सध्या म्हणतो द्यावे धर्माला बाबा द्यावो गरीबाला, एक करे 2 पैसा भावा द्यावं भिकाऱ्याला. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. अरे कर्णासारखं दान करा. कर्णाने दान दिलं, जेवढे दान कर्णाने दिले तरी त्याला समाधान मिळलं नाही. त्यातले 2 दानं सांग. कर्णानं केस कापताना जुन्या काळामध्ये माणूस कपडे काढून केस कापत होता. ठराविक दिवस होते केस कापायचे. आता आम्ही लोक सुद्धा पाळीत नाही तो नियम माहीत असून. कारण मग फिरायचं म्हणलं तिकडं उचकं गोड दिसन का? म्हणून त्याच्या काही तिथी आहे. म्हणून लोक ते बसायचे कपडे काढायचे. मग त्याच्यासमोर बसलं का डाव्या हातात अंगठा, आरसा कोणत्या यायचा त्याच्या उजव्या हातात, आणि डाव्या हातात ती वाटी राहायची, दाढीला पाणी लावायची. तेवढ्यात भगवंतानी परीक्षा पाहिली, त्यांनी वाटीत दान देऊन टाक. द्यायला काहीच नाही तर करणार इतका उधार. याच्यापेक्षा सांगतो, भामामती ही दुर्योधनाची पत्नी, तिचं नाव आहे भामामती. आणि बाईच्या जीवनात सर्वात महत्त्वाचा सण आहे तो म्हणजे संक्रांत. आणि पुरुषांचा सर्वात महत्त्वाचा सण आहे बैलपोळा. पण पोळ्याच्या दिवशी बऱ्याच उभा बायला शेजारी राहतो. मला म्हणतो चांगलं गण लाव ना, मला चांगलं गण. पण तू कोणा शेजारी उभा आहे पाय ना. अगोदर त्या बायलाची पूजा करायची, मग मालकाची करायची. बाईनं मालकाची पूजा केव्हा करायची? दिवाळीच्या दिवशी. इथं सगळ्यांनी केली असं ना. आता घरची बेईना शेजारची म्हणजे पिन कोण लवीना मैच करीना, तर तुम्हाला काय सांगाव. दिवाळीच्या दिवशी बायकोने पतीची पूजा करायची आणि मग दोघांनी लक्ष्मीची पूजा करायची, असा नियम आहे. म्हणून लाजले गे माया आता. तेव्हा त्या दिवाळीच्या सणाचं वर्णन येते. म्हणून भामामतीचा आवडता सण संक्रांतीचा. बरं, भामामती लग्न लागून आल्यापासून कधीच बाहेर गेली नव्हती. कारण बाहेर जायला तिला काही कामच पडत नव्हतं. ती राजाची राणी होती, गडगंज श्रीमंती होती. हस्तिनापुरासारखं राज्य तिच्या ताब्यात होतं. 100 जणांच्या कुटुंबात वावरलेली सगळ्यात मोठी सून होती. मग ती काय आपल्या आवानी होती का? हातात खुरपण, साधा तोंड बुरकं, खुरपतं काही भाजी घेतली, काही गवत खुटी म्हणी, बकरी काही, पुढची शेळी काही, असं थोडी होती. पण सक्रातीच्या आदल्या 2-3 दिवस तिच्या डोक्यात आलं आणि तिनं तिच्या मालकाला विचारलं काही करा, पण मला सक्रातीला माझ्या हातानं साहित्य आणायचं, वाण द्यायला. तुम्हाला कुंतीचं वाण नाही सांगायचं, मला सक्राती सण नाही, फक्त तेवढ्या पुरतंच सांगायचं. कुंतीनं हत्ती दान द्यायला नाही देते प्लास्टिकचा हत्ती. कर्णाला दुर्योधनाने विचारलं, दुर्योधना तिचं म्हणणं आहे, मला तिनं विचारलं आपल्याकडे रथ आणण्यात तरबेज कोण आहे? गाडी आणणारे सगळेच ड्रायव्हर आहे, पण सगळ्याला सगळं जमत नाही. मला रिवाज घेता येत नाही. मी 10 वर्षापासून गाडी चालतो, पण रिवाज आपल्या बापाला जमला नाही. मग त्याच्यात कॅमेरा आहे, तर ती इकडं वळती, इकडं घुसत, इकडं घुसत. ते काय करून नाही येत गाडी चालवता, अवगुण आहे आपला. अशी सरळ किती गण येत.
म्हणून भामामतीने विचारलं आपल्या 100मध्ये रथ आणणारा कोण प्रयत्न? म्हणे आपल्यात कोणीच नाही. म्हणे मग तुमच्या मित्रत्वात? ते म्हणले कर्ण आणि मामा पांडवाचा शैल्य, हे 2 रथ आणण्यात तरबेज आहेत. आणि 3रा माणूस आहे भगवान कृष्ण. रथ कसा आणायचा, कशी गाडी रथ काढाय हे तिघाला माहिती. ते म्हणे शैल्य काही येणार नाही, कृष्ण काही रथ आणणार नाही, कारण माया नवऱ्याचं किसण्याचं पटतच नाही. त्यांनी 3 मातानं माया नवऱ्याला पाळलेलं आहे. असे कुत्रे किती काय हिंडते. मग तुमचा मित्र कर्ण आहे, त्याला रथ आणायला सांगा. म्हणून दुर्योधन सांगतो कर्ण तिची इच्छा आहे, मी तिला 13 जानेवारीला. तो म्हणलं चालेल की. मग बाईला बाहेर जायचं म्हणल्यावर किती नटून जाती. माणसात बाईचं फरक नाही, आंघोळीपासून फरक आहे महाराज माणसाचा बाईचा. तुम्ही आषाढी वारीला चला, बाई जर आंघोळीला गेली ना लवकर कधीच चंद्रभागेतून बाहेर यायची नाही. माणूस असा जाईना ना असा आहे ना, आपण त्याला म्हणतोय चड्डी कोडी घेतली ना रे महाराज बुडून, तुम्हाला बारीक पाहतो यार. त्या आपल्या मोठ्या पाण्यात जात्या वाळू चोळत्या आणि एकीमेकीला धरत्या डुबुक 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 डुबुक, पूर्ण आनंद लुटते. आणि तुम्ही पहा माणसाच्या त्याच्यात ना पायाच्या त्याच्यात म्हातारपणा लोक बाई टवटवीते माधू, गडबडच लई आपल्या माग. त्यांचे सगळे कामं निवांत आणि जेवण तर सगळ्यात निवांत. सगळं काम आटपल्यावर चंद्रभागे तो काय केले तुम्ही गौरीश सांगा, मग मी केल्या शेवग्यास तुला नीन माय हान दमान जेवते ना. आपलं एकूण भरभर तर एकूण परपर कुठ लोक सांगू. आपलं लई गडबड आहे महाराज, माणसाला कोणच गडबड दिली काय माहिती. म्हणून आपलं आयुष्य कमी आहे, त्यांचं जगणं चांगलं आहे. सगळ्यात जास्त बंधन आहे तरी पण तब्येतीनं डाऊन नाही. फक्त तळतळ जादा आहे आणि राग जादा असल्यामुळे थायरॉइड आजार त्यांना जादा आहे. ही गोळी मायावालीला बी आहे दत्ताभाऊ. त्यांची संयमशक्ती कमी आहे त्यांची. जाऊ दे आपला मुद्दा जाईल. म्हणून ते म्हणले ती भांडण रागण तू जाय ना. म्हणलं मी कुठं नाही म्हणतो, मग आवरायला लावा. आता तिला आवरायला वेळ लागला, कर्णाने रथ आणला. दुर्योधनाचं म्हणणं झालं आवर पटकन. मग ती गडबडीत निघली. पण आदल्या दिवशी दौंडी टाकली होती वाजवून की भामामती दुर्योधनाची पत्नी 12 तारखेला 12 जानेवारीला तिच्या इच्छेनं तिला वस्तू घ्यायच्या आहे दान देण्याकरता, सौभाग्याचं लेणं. म्हणून प्रत्येकाने दुकानात प्रत्येक वस्तू ठेवली पाहिजे. ती कोण्याही दुकानात गेली तर तिला वस्तू मिळली पाहिजे. व्याजानं घेऊन लोकांना दुकानं सजून ठेवले होते. आणि मग भामामती जेव्हा वाड्यापासून बाहेर रथात बसली, दोन्ही तर्फा लोक. कोणाला पाहायला? भामामतीला. कारण ती कधीच बाहेर निघली, लग्न लावलं तेव्हा पाहिली होती तर पार शेवट दिसायला. हे लोक पाहिजे काय सुंदर बा काय सुंदर. आणि भर चौकात रथ थांबला. कर्णाने रथ सोडायला घोडे सोडायला बाजूला गेला. तेवढ्यात देवाने परीक्षा पाहिली कर्णाची. कर्णा मला दान दे. कर्ण म्हणला मी काही जाणलं नाही, मी तर रथ आणायला आलो. मग कर्णानं तिला म्हणायला पाहिजे होतं वहिनी एक डाग द्या किंवा पैसे द्या, मला बामणाला दान द्यायचं. त्यांनी काहीच विचार नाही केला. ते घोरडे तसेच उभा राहून दिले आणि तिच्याकडे पळत गेला. ती 2 दुकानाच्या पायऱ्या चढली होती, 2 पायऱ्या, आणि तिच्या गळ्यातले 2 डाग तोडले आणि देवबाप्पाला दान दिलं. घ्या वहिनी काहीतरी. आता तिला लुटताना लोकांना पाहिलं. कुलवधू लपे, तिला अपमान वाटला. परपुरुषानं भर चौकात माझ्या अंगाला स्पर्श करावं, माझ्या गळ्यातली सोनं तोडून बामणाला दान द्यावं. त्यांनी जर गोडीनं सांगितलं तर सगळं दान दिलं असतं. मी काय गरीब होती का? तिनं काहीच घेतलं नाही. त्याला म्हणे रथ वळ बसली रथान घरली. तिने वहिनी काही घ्यायचं ना काही नाही घ्यायचं. घरी आली आणि रडत बसली. दुर्योधन आला, काय का आणलं म्हणून राहतो कैला. बाजारला बायको गेली का आनंद वाटतोच. काय का आणलं म्हणून पाहायला गेलं. ती रडत होती. ते म्हणला पैसे पुरले नाही का? ती म्हणली नाही. मग लोकांनी उधार दिला नाही का? नाही. त्या दुकानात वस्तू नव्हती का? ती म्हणली हे प्रश्न विचारायचेच नाही. जो पाठीला तो चांगला नाही. झालं काय? भर चौकात एका बामणाने त्याला दान मागितलं आणि त्याने माझ्या गळ्यातलं सोनं बिगर विचारता तटकन चोरासारखं लुटलं आणि देवबाप्पाला दान दिलं. भर चौकात सगळ्या लोकांनी माझ्याकडं पाहावं आणि चोरासारखं याने लुटावं, आबरू लुटल्यासारखं.
दुर्योधन काहीच मानला नाही. खाली मान घातली. तिला वाटलं नक्कीच गेला म्हणजे आता दे दानादन जान जानी जनार्दनच तररम फम फम मिळाला खरं. ते कर्णाकडे गेलंच नाही. उलट एक माऊतला म्हणे इकडी. त्याने काय हत्ती घेऊन ये. दुसऱ्या त्यांना 2 क्विंटल पेढे घेऊन हत्तीवर बसला आणि पेढे वाटीत होता. आता कशाचे पेढे म्हणून लोक विचारायचे ना. लोक म्हणायचे दुर्योधना पेढे कशाचे. ते म्हणले नशीब कर्णाने माझी बायकोच दान दिली नाही. एवढा उदार कर्ण आहे पण त्यालाही समाधान मिळलं नाही. तुम्ही म्हणाल पुरावा सांगा. जेव्हा कर्ण गेला सगळ्याचं पिंडदान धर्मराजाने केलं पण कर्णाचं पिंडदान राहिलं गेलं. आणि आई रडायला लागली. आईला सांगितलं आईनं धर्मराजाला खरंय तो माझाच आहे. मला सांगायचं नाही. तो बायाला शाप द्याला म्हणून त्यांच्या मनात राहत नाही. ती म्हणते तुला माहिती का तिने हवं मला कोण सांगत अर्ध्या निफाड तालुक्यात झालं तुला माहीत नाही. तुम्ही खरंच नाही बाया. हो ना बाया ते नाही का महाराज आपली कीर्तनाला येतो खा झालं. तिची बायको गेली बाया रात्री निघून. तिने सकाळीच माहीत झालं तर मला येतं. त्यांच्या मनात कधीच राहत नाही. म्हणून तिनं शाप पत्कारला. पिंडदान केलं तरी कर्णाला समाधान मिळलं नाही. का मिळलं नाही. कारण मातृदेव भव पितृदेव भव. त्याने ब्रह्मदेवाला विचारलं मला एवढं दान देणारा दातृत्वशील आहे मी पण का मला समाधान मिळत नाही. हे म्हणले तू ऋण फेडलं नाही आईचं. जरी तिनं तुला सांभाळलं नाही पण पोटात सांभाळणं सगळ्यात अवघड आहे. तिनं पोटात सांभाळलाय तू ऋण फेडलं नाही. तेव्हा काय केलं पाहिजे. जाय खाली. तो 15 दिवस खाली आला आणि पितृपक्ष साजरा केला म्हणून ऋण फेडतं. म्हणून देवाचं ऋण जर फेटायचं असेल तर एक तर पिंडदानाने फेडावं लागेल. नसता देवाचं ऋण फेटायचं असेल तर ते नामाने फेडतंय. म्हणून नाम घेऊ. नाम नाम विठोबाला नाम विठोबाला नाम विठोबाला नाम विठोबाला नाम विठोबाशी देणाऱ्याचा फायदा आणि घेणाऱ्याचा फायदा. देणाऱ्याचा फायदा काय. हरिपाठ कीर्ते मुखे जरे गाय. हरिपाठ कीर्ते मुखे जरे गाय. हरिपाठ कीर्ते मुखे जरे गाय. हरिपाठ कीर्ते मुखे जरे पवित्राची होय देहाचा पवित्राची होय देहाचा. म्हणून नाम घेणाऱ्याचा फायदा. हरिपाठ कीर्ती मुखे देवाचं नामस्मरण केलं पवित्रची होय त्याचा देह होतो फायदा. पळे भूत बाधा फायदा. वैकुंठ भवनी फायदा. चतुर्भुज नर फायदा. वैकुंठ समाधी संजीवन सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुजताचारी मुक्त्या घेणाऱ्याला प्राप्त होतात. म्हणून देवाची द्वारी. पण काय म्हणायचं. हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना मोज माफ होत नाही घेणाऱ्याचं. आणि त्याने जर दुसऱ्याला दिलं तर फायदा. याचा फायदा आहे त्याने सदा चित्ता. दुसरा घेणाऱ्याला ज्याला घी म्हटलं त्याचा फायदा काय. हरी हरी तुम्ही मनारे सकळ तेने माया जाळ तुटती. तेने माया जाळ हरी हरी तुम्ही मनारे सकाळ माया
ज्याला घी म्हटला त्याचा काय फायदा आहे, तेने माया जाळ. म्हणून संतांनी या नामाला काम किंमत दिली. कलियुगी उद्धार आमेन. अनेक नका पडू गबाळाचे, कारण नाम चांगले चांगले, सत्य साच खरे नाम विठोबाचे. ते नाम इतके चांगलं आहे म्हणून हकारून सांगी तुका, नाम घेतो कर जोडून विनवितो तुम्हारी तुम्ही असू दे. किती लागोनिया पाया विनवितो सकळ जना, कर जोडून थोराना, दान तुके द्या मज दीना. तुक्या बंधू राम राम म्हणागा. म्हणून बाबा रे घेणाऱ्याचाही फायदा आहे आणि घेणाऱ्याचाही फायदा आहे आणि देणाऱ्याचा फायदा आहे. माया जाती आणि तो माणूस भगवत स्वरूप होतो. म्हणून बाबा रे तो दाता श्रेष्ठ आहे. अभंगाचं पहिलं चरण. दादा सांगतात बाबा रे. अनेक नाशिवंते काय, जे नाशिवंत दिल्यानं दुःख तळमळ संपतच नाही, पण जे देणाराही श्रेष्ठ ठरतो, जो घेतो तोही श्रेष्ठ ठरतो. असं दान देणारा तोच एक श्रेष्ठ आहे. जो कोणता श्रेष्ठ आहे, नारायणाचं स्मरण करतो आणि करून घेतो. म्हणून दाता तोची एक जाणा, नारायणा स्मरवी. मग त्या स्मरण करून देणारा दाता कोणत्याही जाती पातीचा नसतो. ते तुम्ही आम्ही ठरवलंय. ते विचार तुमच्या आमच्या खोल्या विचारात पडले आहे. ते तुम्ही आम्ही आमची खोली आरगळीची खोली बनवली. जसा एखादा डाबडा असतो, त्याच्यात तुटलेल्या वस्तू आपण टाकतो आणि जेव्हा काम पडन तेव्हा त्याला उतणं करतो आणि त्याच्यातून जी लागल
तसं आपण हे डोकं डबडं केलंय, डबडं. काही बी तुटलं त्याच्यात देऊन टाकायचं. नट बोलट खिळा चिरगुट चारगुट. अरे संत नव्हती जगा, माणसाच्या ते कोण्या जातीचे नाहीये. जातीपुरती जर संत असती तर संतांना तुकोबाराय म्हटले नसते. यातायाती धर्म निर्णय हाय सांग वेदशास्त्री. निर्णय हाय सांग वेदशास्त्री. स्मरण करतो आणि करून घेतो तो जातीपातीच्या पलीकडे असतो. म्हणून तो संत कोण्या एका जातीपुरता मर्यादित नसतो. जर मर्यादित संत असते तर नाथ महाराज ब्राह्मण समाजाचे होते. त्यांनी फक्त ब्राह्मण समाजापुरताच मर्यादित उपदेश केला असता. अरे नाथ महाराज बहुजन समाजाचे सर्वांसाठी होते. म्हणून उपदेश करताना कोणत्याही जातीला सोडलं नाही. शकून सांगावया आले यमाई माझे शकून देवी म्हणून जरी उपदेश केला असेल तर आपण सगळे देव देव त्याला मानणारे आहोत. म्हणून मी शकून सांगते. मग काय शकून आहे? मी आलो रायाचा जो ऐका दादा असे म्हणल्याचे मी आलो रायाचा जोशी घोरा ऐका ब्राह्मणांनो. म्हणले का ऐका दादांनो. दादा बाबा ही मोठी शब्द आहे. दादा एवढं काम करावर का? मग करेन ना. मोठा आहे, मोठे पण आहे. बाबा बाबा म्हणल्यावर बरं वाटतं. किती मर्यादा आहे. बाईनं जर नवऱ्याला म्हणला हो मी काय म्हणते किती वाजता येताल तुम्ही? आपण म्हणलो 10 वाजेपर्यंत. बरं वाटतं. कधी येणार आहे तू? असं वाटतं भितडील धडक घेऊन कापसात थप्पील घ्या डोकं तरी फुटणार नाही. मर्यादा. बरं उपदेश बी करताना किती सुंदर केला. येथून पुढे बरे होईल, भक्ती सुख द्वंद्व वाढेल, फेरा 84चा चुकेल, धन मोकेलेल मी आलो रा. अरे इथून पुढे चांगलं होईल. तुला मनुष्य देह मिळाला बाबा, नागडोळे चांगले मिळले, त्यांना भक्तीचं सुख वाढव आणि 84चा फेरा चुको. मी आलो रायाचा. पण गाफील राहू नको. वासना बायको शेजारीन झगडा लावी मोठी दारून, तिच्या पायी नागवण घर बुडवेल. तुला एक बायको आहे ही नाही वासना रूपी. ती बायको इतकी बेकार आहे. जे खाऊ नये ते खाय, जे पाहू नये ते तिचं हाणून मोडावा. काय वासना वडाळ गाय गडा, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गडा, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गडा, वासना वडाळ गाय, वासना वडाळ गाय गडा, वासना वडाळ गाय. तिकडे जाऊ नये तिकडे जा, तिकडे जाऊ नये तिकडे जा, तिकडे जाऊ नये तिकडे जा.
अजून आखाड संपला नाही. येईन तिकडे कधी आखाड येत. अवघड आहे. म्हणून संत नव्हती जगा माणसाच्या सारी म्हणून जगाच्या कल्याणा. असं तालुक्याच्या म्हणले नाही, जिल्ह्याच्या म्हणले नाही, राज्याच्या म्हणले नाही, देशारे जगाचं हित आहे. ते जगाचं हित शोधून आले संत हिताहित. जगाची बुडत हे जन न देखवे. डोळा म्हणून आपण बुडतोय ना, त्यांना सहन होत नाही. म्हणून त्यांनी कलियुगाला शोभेल असं साधन आहे. कृतयाम ध्यायन्ते विष्णू त्रेतायाम यजन्ते मखई द्वापारे परिचर्याम कलोतत हरी कीर्तनात. कलियुगामध्ये फक्त हरीचं नामानेच माणूस तरुण जाणार आहे. आणि म्हणून सर्वांना सांगितलं बाबा रे, जो नामस्मरण करतोय करून घेतो तो दाता श्रेष्ठ आहे. मग बाकीचे कनिष्ठ आहे, देते पण तळमळ घालू शकत नाहीये. मग ते कोणत्याही जातीचे नाही. मग सेना महाराज असेल, सेना महाराजाची मंडळी म्हणत असेल सेना महाराज आमचा तुमचाच, पण काळ्या पिशीतलं घेऊन जात असत मग तुमचा नाही. काळ्या पिशीतल्याचं कसं काय होईन तो? सावता बाबा आमचा तुमचाच, पण तुम्ही जर सावता बाबा सारखं वागत नसाल मग तो आमचा. तुकोबाराय तुमचाच, पण तो जर तुम्ही तुकोबाराय सारखं वागत नसेल तर मग तुकाराम बाबा आमचा. लोक नुसते फोटो पुरतेच मर्यादित करून टाकले संत. अरे फोटो ही चित्र नाही. अरे याच्या पलीकडे संत विचार आहे. या पलीकडच्या अंतकरणातून संत पाहावं लागेल, त्यावेळेस संताची कीर्ती, संतांचं जीवन कळेल. अरे हजारो लोकांनी त्रास दिला. अरे या ज्ञानोबा राहायला चारी भामडाला आळंदीमध्ये राहू दिलं नाही, काही वाटलं नाही. सिद्धबेटात गेली, मधुकरी मागावी, डुडुळगाव चरोली परिसरामध्ये मधुकरी मिळवून दिली नाही. माती दगड फेकून मारली. रात्री 12 वाजता सोपान काकाने उठावं आणि रडावं, हे मुक्ताई, हे ताई भूक लागली, हे दादा भूक लागली, हे दादा भूक लागली. त्या काळात म्हातारी माणसं जनावराजवळ झोपायला जात होती आणि गावठाणामधून बाजूला खळवाडी असायची. ते म्हातारं खळ्यात झोपलं की रात्री 12च्या पुढं किरकाळ्या ऐकू यायच्या. डब 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 डोळे भरायचे. काय करू, मी जर नेऊन दिलं कोणी पाहिलं तर. पण नाही रावलं. त्याने आपली मुठभर शेंगदाणे भाजावी, खिशात ठेवावी आणि पोरं रडायला लागली की गपचिप पर्णकुटीत ती शेंगदाणे द्यावी. आणि मुठमुठ शेंगदाणे खाऊन ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहिला तो जगासाठी. हा सुद्धा जर आरती झाली ज्ञानोबारायची संध्याकाळची तर प्रसाद कशाचा आहे? शेंगदाण्याचा आहे. अरे ज्याने संत ओळखले त्यांची कीर्ती आज आहे. म्हणून जो दाता श्रेष्ठ काय सकारात्मक आहे तोच कळलं पाहिजे. एक म्हणे करे तो भावास लग्न आहे, मग मी चांगलं दिसलो पाहिजे की नाही. ते नाही हो, मग कोणते कपडे घालू, मला सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. तो भावास लग्न, कारण मोठा मेवणा आहे मी. ठीक कोणते बी घाल, नाही तूच सांग, मी सगळ्यात चांगला दिसलो पाहिजे. ते जाऊ द्या ना, कोणते बी घाला ना. नसतं मग आहेरचे तिथे गेलो तर घालायलाच मिळणार. ते तर मिळणारच रे, त्यांच्या बापाला घ्यावं लागणार. नाही पण मी इथून घोर घेऊ. अहो उतारा आला, कोणत्या कपाटात कपडेचे ना, घाला ना कोणता. ते नाही तू सांग, मी चांगला दिसलो पाहिजे. ते खरंच तुम्ही चांगले दिसले पाहिजे ना. हो मग मी कपडे सांगत तुम्हाला, मा पेटीकोट घाला. आता चांगला दिसन का लोक पाहतील. अरे लोकांनाही पाहो आणि चांगलंही दिसावं, याला सकारात्मक म्हणतात. याला सकारात्मक म्हणतात. पोरीस लग्न निघालं आणि लग्नाला महिना बाकी राहिले. 20-22 दिवस जवळ आले, 10-15 दिवस आले. लागली फोन करायला, आत्या तू काय घेणार घे, मावशी तू काय घेणार आहे. ही सगळी ही म्हणते मी ती घेणार आहे, ती घेणार आहे, मामा हे घेणार आहे, या आत्या ती घेणार आहे. ती तिथे गेली होती का राहायला, घर आहे की नाही पाहायला. लोकरी विश्वास ठेवला तो फक्त गेलं बरोबर सामान भरून. आशीर्वादाला गंगाराम.
नेलं आणि सामान तिथं मळ्यात राहायला. पत्राचं घर, पुढं पडवी, सामान ठेवायला जागा नाही, मांडलं पडवीत. उन्हाळ्याचे दिवस म्हणून शेपुर्ड्या पठांगणात लागला आणि ठेप यायला लागले. बकऱ्याला सहन होत नाही, अशा लई बकरी आहे. लागला ना वारडायला. म्हातार बाहेर झोपेल होतं, ते त्यानं धरली बकरी का बांधली कपाटाला. कपाट कुठं होतं? पडवीत. आता तर आरशात दिसलं बकरी, ती म्हणे म्या. तू मला म्या करती म्हणलो, ही काय कमी होती की धडकलीच तिला. पडलं ना म्हाताऱ्याच्या अंगावर कपाट. माझ्याकडे काय बा आता फुटलं कपाट झालं काचा. म्हातार वरडण तो नारळ बाहेर आले, कपाट बाहेर काढलं, बकडी बाजूला बांधली, काचा याचल्या आणि उकंडीवर नेऊन टाकलं. चिमट्याला चामट्याला काय कामात राहिलं नाही. आणि 2-3 दिवसांना साखर लवा लोखंड नांगराचे पाळ बरोबर साखर 7 किलो लिखलं. 7,000च. कालेज कीर्तनाला गंगाराम गावातले असल्यामुळे चहा प्यायला तिथं पहिले. म्हणलं आपण एवढ्या वस्तू दिल्या होती, एक दिसत नाही. काय दिसते महाराज यांच्या घरात ठेवायला जागा होती का? बरं झालं. मग तर वाटलो डबडच त्यांच्या अंगासोबत पडलं ते गोदरेजचं कपाट. म्हणजे काय आणि मग कपाट कुठे टाकले? कोण किती क्विंटल साखर आली? 7 किलो आली. म्हणलं तू बावळा ठेव, तुला डोकं कमी. ते कसं काय? तू जर म्हणली असती मामा मला काही घेऊ नका, मला फक्त अशी 1.5 ग्रॅमची नथनी करा ना, जागा बी कमी, पैशाची हमी, जागा पैशाची आणि दिसायला पुन्हा. अरे असं हमीचं मागा आणि असं हमीचं घ्या. हमीचं फक्त संताचं नाम आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात दाता तोच एक जाणा नारायणा स्मरवी अनिक नाशिवंते काय न सरे हाय ज्याच्याने तुकोबा त्यांनी हाय संपणार नाही. ते दान नको आम्हाला, ते नामस्मरण रुपये आम्ही दान घ्यायला तयार आहे. पण तुम्ही घेतल्यानं तुमचं महाराज म्हणतात मी सुद्धा ते नामस्मरण केलं आणि त्यांनी त्या नामस्मरणाने माझा फायदाही झाला. काय फायदा झाला? महाराज म्हणतात ते नाम घेतल्यानंतर मी त्यांना काबूलती आलो, त्यांनी मला चांगला मार्ग दाखवला. त्या मार्गाने मी गेलो तर माझं जीवन कसं झालं? अभंगाचं शेवटचं चरण. तुक म्हणे ओरी नुरे कमने ओरे नुरे
विडोबार कुमाये विडोबार कुमाये विडोबार कुमाये विडोबार कुमाये विडोबार नियोजित वेळही संपलेला आहे आणि आपण तोच दाता श्रेष्ठ आहे, बाकीचे दान नाही म्हणून त्यांना काकुलत्या म्हणजे त्यांची सेवा करा, त्यांचं मनोगत ओळखा आणि त्यांनी ज्या मार्गानं गेलं त्या मार्गाने आपण जा. पुढे गेले ते निधाई झाले वांछील त्यांचे शिमारे, पुढे गेले त्यांचा शोधितो मार्ग किंवा वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार होती अगणित पुण्य त्याचे, हाता धरून पावेल घरात त्याच्या उपकारा काय द्यावे, या न्यायाप्रमाणे संतांनी केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आयशी माय धर्मी ज्यांची देखीले पाय दिले अक्षय बैदानगा, म्हणून असे संतांचे आपले उपकार आहे. म्हणून त्यांनी दिलेलं नामस्मरण करा. तुकोबारा तुम्हाला कधी दिलं हे म्हणले माग शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केलांगीकार तुका म्हणे, माग शुद्ध दशमीला मला दिलं. पण तुम्हाला काय घडलं, परी नाही घडली सेवा, काही मला सेवा घडली नाही पण नाही घडली, पण मला दिलेल्या नामस्मरणाचा उच्चार मी इतका अहोरात्र केला दिन रजनी हाची धंदा. फायदा काय झाला महाराज सांगतात, काय फायदा सांगू, फायदा झाला ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव जोडे. ही काया ब्रह्मभूत झाली, देव ऋणी झाला. देव ऋणी झाला म्हणजे नेमकंच काय झालं, महाराज म्हणतात माझं उरी नुरी काही शिल्लक राहिलं नाही. मला देव नेहायला आले, प्राणकाळी देवे विमान पाठवले, कळीकाळाच्या जे अद्भुत वर्तवले, मान देव घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संतात उशवलंय. आम्हाला सर्वांना वैकुंठाला भगवान घेऊन गेलेला आहे, आपल्यालाही भगवान वैकुंठाला घेऊन जाऊ ही सदिच्छा व्यक्त करायची. आणि आपणही त्यांच्या विचारांना जाऊ, जातीपातीचा विचार संताजवळ नाही, तोही आपल्या अंतःकरणात शिव देऊ नये एवढी सदिच्छा व्यक्त करतो. कारण काही संतांचे समाज कमी आहे, मग त्यांना एवढी मोठी पुण्यतिथी जयंती करायची म्हटलं की कोणाचं तरी सहकार्य घ्यावं लागतं. म्हणून आपण सर्व संतांची भावना अंतःकरणात ठेवा. नुसता खूप मोठी हानी महाराष्ट्राची होईल, कारण आज जग पाहते ते महाराष्ट्राकडं फक्त संतांची भूमी म्हणून. मग मी एकदा बोललो होतो कीर्तनामध्ये, उत्तर भारताच्या पलीकडे गेलो की तिथले बोर्ड लागतात देवभूमी, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, जंबुत्री, काय तिकडं बोर्ड आहे देवभूमी. अरे असेल तुमची देवभूमी, पण आमची आहे संतभूमी. आणि आमच्या संतभूमीतले विचार देवालाही घ्यावे लागले, म्हणून तिथून इकडे यावं लागलं द्वारकेची मूर्ती नाथागरी, तिथून इथे यावं लागलं पुंडलिकाच्या भावार्था. असेल तुमची देवभूमी, पण आमची संतभूमी. देवालाही मागे पुढे उभा आहे, आमचा सांभाळ करावा लागतो. अशी निष्ठा आमची भूमीची आहे. ही मातीची इतकी चांगली आहे, ही माती इतकी कण चांगली आहे महाराज. जगत पूर्ण थैमान घातलं होतं कोरोनाच्या काळामध्ये. माणसं माणसाकडं पाहत नव्हती. शीख जर आली तर शुभ मानत होते, पण कोरोनाच्या काळात जर शीख आली तर बापरे, कोणी जर शिकलं तर लोक म्हणते पाचशक शिकली हो करे सट. पण जर कोरोनात कोणी शिकलं तर कुदी मारित होतो, कुताड्यावानी चटकन शितोडे उलडणे पाहिजे. एवढी बिकट परिस्थिती कोरोनाची झाली होती. डोळ्यातलं पाणी संपत झाली होतं. जवळशी माणसं वाटं लावायला जाता येत नव्हती. पीपकीट घालून वरून मालदावून कुठंतरी गच्चीवरून पाहावं लागत होतं आणि आपले डोळे दाबून त्यांना निरोप द्यावं लागत होता. सगळी तयारीला लागली होती. जीवसृष्टी वाचली पाहिजे, मानवसृष्टी वाचली पाहिजे. या भारताच्या शेजारी हजारो देश होतं
आणि सगळी प्रगत देश होते. फ्रान्स असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, पाकिस्तान असेल, इतर सर्व बलाढ्य देश होते. पण कोणाचे प्रयत्न सफल होईना, हताश आली होते. पण ही भारत मातेतली भूमी आहे आणि ती माझ्या महाराष्ट्रातल्या संताची भूमी आहे. या संत भूमीने एक लस तयार केली, कोरोनावर तिचं नाव कोविड लस, आणि जगाला वाचवलं. ती लस महाराष्ट्रातली आहे. कारण महाराष्ट्रात अमृत देणारे संत आहे, अमृत विचार पाळणारे संत आहे. म्हणून मूर्त होऊ देतील आपली जगाला. अरे जग ज्यांनी ज्ञानाच्या भांडाराने वाचवलं, तसं जग हे जीवसृष्टीसुद्धा वाचवण्याची ताकद या मातीत आहे. आणि त्या मातीत तुम्ही आम्ही जगतो. फक्त विचाराने जगा ही सदिच्छा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. उठू नका, उठू नका जाणून. हा विठ्ठल जय जय विठ्ठल. कोडे देणे कोडे देवा कोडे उतरे. नाही उच्चारला अधिकार म्या पुन्हा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाय